नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तलाठी भरती 2023 संदर्भात एक नवीन परिपत्रक आलेलं आहे आणि ही जी माहिती आहे तर उमेदवारांसाठी थोडे दिलासादायक असणार आहे। निवड सूची म्हणजे ज्यांची निवड झालेली आहे तसेच प्रतीक्षा यादी या दोघांचा कालावधी आता जो आहे तर तो वाढवण्यात आलेला आहे। किती कालावधी वाढवण्यात आलेला आहे, कोणत्या उमेदवारांना दिलासा भेटणार आहे, संधी भेटणार आहे, या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे। बघा, 7/5/2025 रोजी आलेलं हे परिपत्रक आहे। विषय आहे तलाठी पदभरती सन 2023 संदर्भात। काय त्यांनी म्हटलेलं या परिपत्रकात बघूया। बघा, 10/3/2025 रोजीच्या पत्रान्वये निवडणूक आचारसंहिता आणि तलाठी पदभरती 2022 उद्भवलेली न्यायालयीन प्रकरणे विचारात घेता विशेष बाब म्हणून तलाठी पदभरती 2023 निवड सूची व प्रतीक्षा सूचीचा कालावधी 6 महिने इतका म्हणजेच 13/9/2025 पर्यंत वाढण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। म्हणजे आता काय केलेले त्यांनी की जी सिलेक्शन लिस्ट आहे त्याला पण 6 महिन्याची मुदत दिलेली आहे, तसेच प्रतीक्षा यादीला पण 13/9/2025 पर्यंत मुदत दिलेली आहे। आता याचा फायदा कोणाला होणार आहे, संधी कोणाला मिळणार आहे? जे कोणी उमेदवार फक्त 1 गुणांनी किंवा 2 गुणांनी राहिले होते तर त्यांना संधी भेटणार आहे। आता खूप सारे उमेदवार त्यावेळी तलाठी झालेले होते, जॉईनिंग केलेलं होतं। खूप साऱ्या उमेदवारांनी आता तलाठी सोडलेले आहे कारण की ते एमपीसी पास झालेले आहेत। तर ते जी काही पद रिक्त असतील तर त्या पदावर प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांचा जो आहे तर तो नंबर मात्र इथं आता लागू शकतो, म्हणजे त्यांना इथं संधी उपलब्ध जी आहे तर ती होऊ शकते। पुढे काय म्हटलेलं बघा, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 4/5/2022 मध्ये निवड सूची आणि प्रतीक्षा सूची संपुष्टात आल्यानंतर त्याच परीक्षेतील गुणवत्ता यादीनुसार पुढील अतिरिक्त निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करण्याबाबत कोणतीही सूचना नमूद नव्हती, म्हणजे त्यांनी काही सांगितलेलं नव्हतं। त्यामुळे काही जिल्ह्यात उमेदवारांना नियुक्ती दिल्यानंतर निवड यादीतील आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवार यांनी निवड नाकारल्याने कागदपत्र पडताळणीवेळी उमेदवार अपात्र ठरल्याने त्यांच्या जागी पुढील उमेदवारास नियुक्ती देण्याकरता प्रतीक्षा यादीत उमेदवार उपलब्ध होतच नव्हते, कारण की जे कोणी उमेदवार सोडून गेलेले होते, जे काही झाले ते नवीन प्रतीक्षा यादी तयारच होत नव्हती। तलाठी पदभरती 2023 बाबत सर्व भरती प्रक्रिया नियमानुसार राबवून देखील संबंधित प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध होत नाहीत। त्यामुळे ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची पद रिक्त आहात यास्तव पुढील अतिरिक्त निवड यादी आणि प्रतीक्षा यादी करण्याबाबत काही जिल्ह्यांनी शासनाचे मार्गदर्शन जे आहे तर ते अपेक्षिले होते, तर त्यांनी ते मागितलेले होते। त्या अनुषंगाने एक विशेष अशी बाब म्हणून तलाठी पदभरती 2023 मधील त्याच गुणवत्ता यादीतील अतिरिक्त निवड सूची आणि प्रतीक्षा सूची तयार करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तलाठी पदभरती 2023 बाबतची सर्व कारवाई नियमानुसार पूर्ण करण्यात यावी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल तात्काळ सादर करावा। आता याचे 2 परिणाम होतील मित्रांनो। पहिला परिणाम अशा पद्धतीने होणार आहे की जे कोणी 2023 मध्ये ज्यांनी परीक्षा दिली असतील तर त्यांना मात्र आता एक नवीन संधी जी आहे तर ती उपलब्ध झालेली आहे। नवीन निवड सूची आणि प्रतीक्षा सूची जी आहे तर ती तयार होऊ शकते इथं, परंतु मात्र जी नवीन 2025 मध्ये येऊ शकते अशी तलाठी भरती त्याच्यात मात्र पदांची संख्या थोडी कमी होऊन जाईल, कारण की हेच जे काही रिक्त पद असतील तरी 23च्या माध्यमातून भरण्यात येऊ शकतात। म्हणून 25 वर थोडा इफेक्ट जो आहे तर तो होऊ शकतो, जास्त काही इफेक्ट नाही होणार, परंतु जे कोणी 23 मध्ये जे मंजूर केलेली पद होती ना ती मात्र संपूर्णतः 23 माध्यमातूनच भरायची असं त्यांनी ठरवलेलं आहे। नाहीतर काय व्हायचं आधी की 23 मध्ये समजा 100 पद असतील, जाहिरात काढलेली 80 पद रिक्त होते, पुढची 20 पद पुढच्या ऍड मध्ये टाकून ते करायचे। मग आता पुढच्या ऍड मध्ये ह्या जाण्याऐवजी याच ऍड मधून मॅक्सिमम जे आहे तर ते भरण्याचा ते प्रयत्न जे आहे तर ते करत राहतील। तर अशा पद्धतीची माहिती होती। माहिती संदर्भात तुम्हाला काही डाऊट असेल किंवा तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या संदर्भात कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।